भाग 13. रात्र 12वी. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरीत तुडुंब भरलेल्या असतात. हातानं सुद्धा पाणी घेता येतं, इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावायला शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात आणि देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असलं तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारे सुद्धा असतात. कुणी विहिरीत फुगड्या खेळतात, कुणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन माना वर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हतं. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयाला जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटायची. आमच्या शेजारची लहान लहान मुलं धडाधड उड्या मारायची, परंतु मी मात्र भित्री भागूबाई, ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तिथून पोबारा करत असायचो. माझी आई पुष्कळ वेळेला म्हणायची, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जाच. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकविल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबई सारखे नळ आहेत? पोहावयास येतच असावे. कुसाताईंची वेणी आंबी त्या सुद्धा शिकल्या हो पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रायस भित्रा. उद्या जा हो पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो तू. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचं ठरवलं. आज आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही असं मी नक्की ओळखलं होतं. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आलं नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सगळे आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? या पहा, सुखडी आणलेल्या आहेत, बन्या म्हणाला. हो येणार आहे हो, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेलास की काय? असं म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सगळी बोलणी ऐकत होतो. मुलं म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला, कुठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे, वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे हो. त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता, पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असं वाटू लागलं. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसं बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकी होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, काय येथे लपून बसेल तो अडचणीत? एक जण म्हणाला, चला आपण जाऊ, उशीर होईल. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा, त्या कणगीच्या पाठीमागे श्याम असतो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे. अरे असा काय लपून बसतोस? सगळे म्हणाले. आहे ना वर. मला वाटलेच होते हो वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका हा. आई म्हणाली. ती मुलं जवळ येऊन मला ओढू लागली, परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुलं. ती जोर थोडीच करणार होती. ती हळूहळू ओढत होती. मी सगळा जोर लावत होतो. श्यामची आई, तो काही येत नाही आणि हलतही नाही, मुलं म्हणाली. आईला राग आला आणि ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा? मीच येते हो, थांबा. आई वर आली आणि रागानं माझा हात धरून तिनं ओढलं. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसलोच होतो. एका हातानं आई ओढत होती आणि दुसऱ्या हातानं ती शिमटीनं मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा आणि ओढा. मी पाठीमागून ढकलते आणि झोडपते चांगला त्याला. बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली. आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको आई, मारू नको आई, मेलो. मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस हो. उठ उठ, तू उठून चालू लाग बरं.
आज मी सोडणार नाही हो तुला श्याम. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला. चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ बरे. उठून बसत नाहीस तो? लाज नाही वाटत? भिकारड्या, लपून बसलास? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला. असं म्हणून आईनं जोरात मारणं चालवलं. जातो जातो मी जातो, मारू नको, मी म्हटलं. निघ तर. पुन्हा पळालास तर बघ हो, घरात घेणार नाही मी. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली. मज्जा आली मला. वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल. श्याम, अरे भीती नाही. एकदा का उडी मारलीस ना म्हणजे तुझा धीर आपोआप चेपेल. मग आम्ही नको म्हटलं तरी तू आपण होऊन उड्या मारशील. रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू आणि इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ये रे ये, मी सुखडी नीट बांधतो. असं म्हणून बाळू वरवडेकरानं माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थर थर कापत होतो. मार बघू आता नीट उडी, बाळू म्हणाला. मी आता डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुन्हा होई, पुन्हा मागे, नाग धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा रे भित्रा. वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मारेल मग, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूनं परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिलं. मी ओरडलो, मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत नव्हते. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव, लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनं सुद्धा उडी घेतली आणि त्यानं मला धरलं. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरू नकोस. घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावायला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरलं, पुढं मागं करत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाब्बास रे श्याम, आता आलंच पोहणं. भीती गेली की सगळे आले, बाळू म्हणाला. त्यानं मला पाण्यातच धरलं, आणखी शिकवलं. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सगळी मुलं म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूनं न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडायची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जायला निघालो. मुलं माझ्याबरोबर मला पोचवायला घरी आली. बन्या म्हणाला. श्यामची आई, श्यामनं आपणहून शेवटी उडी मारलीच. मुळीच भ्याला नाही आणि सुखडीवर थोडं थोडं त्याला पोहता सुद्धा येऊ लागलं. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगलं पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस हो, ती शेंडी पूस. आई म्हणाली. मुलं निघून गेली. मी डोकं पुसलं, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवण वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम, अशी आईनं गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो आणि म्हणालो, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे. आत दही आहे, चाटून टाक. तुला आवडते ना? मला नको, जा. सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस? मी रडवेला होऊन म्हटलं. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोचलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत. तोवर दही नको दिवस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्यानं भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असं मनात आलं. आईनं तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली. मी काहीच बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नावे ठेवू नयेत म्हणून मी मारले हो त्याला. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला ते आवडेल का? ते खपेल का तुला? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का रे? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझे खरे मुलगे हो. रागवू नको, चांगला धीट हो. ते दही खा आणि जा बरं खेळ. आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुलं हवी होती, भित्री नको होती.